वेगवान बॉल हाताला अतिरिक्त उसरी घेणारा बॉल कुठेतरी सुशांत भिसे आक्रमण करण्यामध्ये अपयश येते. चांगला चेंडू यावेळी सुशांत साठी हाताला गेल्या गणेशच्या माध्यमातून. बॉलर निघालीत पुन्हा एकदा. यावेळी आक्रमण केलंय सुशांत भिसेच्या बॅट मधून. बॉल थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर जातोय. गणेशच्या गोलंदाजीवरती चढवलाय प्रहार. मिळतील धावा 6. या बॉल वरती आलाय षटकार. आक्रमण केलंय गोलंदाजावरती. पहिला बॉल डॉट पद्धतीचा नंतर मात्र गोलंदाज गणेश वरती यावेळी आक्रमण चढवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आलाय 6 धावांसाठी षटकार. यावेळी पहा पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु गणेश चांगली गोलंदाजी. फलंदाज होत आहेत बाद. बॅटची एज घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. आणखीन एक धक्का. नक्कीच पहिला धक्का टीमला बसतोय जिथे तारुकिया संघाचा पहिला धक्का. सुशांत भिसे बॅक टू द पॅव्हिलियन. चला थोडेसे स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज रतन. बॉलर निघालेत गणेश. पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी आक्रमण होत नाहीये. एकदम तिथे अर्जित केली जाईल आणि स्ट्राईक विजय यांच्याकडे देण्यात आली आहे. आता विजय इथून पुढे मात्र संपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे कारण सुशांत भिसेची विकेट गेल्यानंतर मात्र जबाबदारीचा खेळ करणं गरजेचं राहील. बॉलर निघालेत. यावेळी आक्रमण केले. चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. 6 धावांसाठी फलंदाज विजय यांच्या बॅट मधून आलाय षटकार. काय आक्रमण करतायत फलंदाज. यावेळी षटकार येतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर 13च्या घरामध्ये 13 ऑन दी स्कोर कार्ड. बॉलर गणेश. पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी पहाडव्या बॅटने गेला. चांगला फटका आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. बॅटर विजय यांच्या बॅट मधून आलाय षटकार. ओव्हरची होती समाप्ती. एक षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले तब्बल 19 धावा. लॉस ऑफ 1 विकेट जिथे सुशांत भिसे हे विकेट मात्र माघारी गेल्यानंतर संपूर्ण कामगिरी विजय यांच्याकडे आहे आणि विजय त्याच प्रकारची बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमणाची भाषा बोलली जाते. बॉलर स्वप्नील. पहिला बॉल. यावेळी पहा आक्रमण केले समोरच्या दिशेने. 6 धावा मिळतील या बॉल वरती. पहा तारुक संघ आज मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय. अगदी फलंदाज आपण पाहिलं तर रतन यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
पहा तारुक संघ आज सुशांत पेशेची विकेट गेल्यानंतर मात्र सज्ज आहेत. विजय आणि रतन काय आक्रमण करतात गोलंदाजावरती, अगदी तुटून पडलेले आहेत. अगदी स्वप्नील आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार खाल्लाय आणि तदनंतर मात्र इथून पुढे गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. बॉलर सज्ज आहेत पुन्हा एकदा. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, आक्रमण होत नाही आणि स्ट्राईक पुन्हा एकदा विजय यांच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच प्रकारे यशस्वी ठरले ते एक धाव मिळेल. बॉलर निघालेत. यावेळी पहा ब्लॉक कुलपतीचा चेंडू, चांगला बॉल खोदून काढला, जिथे एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की काय, थांबवले जाते आणि एका धावीवरती समाधान मानावं लागेल फलंदाज विजय यांना आणि स्ट्राईक वरती आता मात्र रतन. धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी आहे परंतु तिथे एक धाव मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईक वरती विजय आणि रतन ही जोडी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बॅटची बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचले 29च्या घरामध्ये, 29. अगदी गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी सफल होऊन आक्रमण केलंय, फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय, कॅच, विकेट चालली माघारी. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरची झाली आहे समाप्ती. आता 2 षटक समाप्त, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा. आता अंतिम षटक पाहूया, अंतिम षटक कोणावरती जबाबदारी दिली जाते. महादेव पाटील. अगदी आज मात्र कुठेतरी गोलंदाजांची कमी आहे आणि त्यांच्यावरती जबाबदारी देण्याचं काम केलं जात आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये रतन हे नाव आपल्याला ऐकायला मिळते. नॉन स्ट्राईक वरती राज नवीन फलंदाज आलेले आहेत. बॉलर निघालेत महादेव पाटील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. यावेळी पहा रनआउटची संधी आहे परंतु तिथे एक धाव मिळेल की काय, डेफिनेटली पंच थांबवत आहे, सांगताय तिथे एक धाव आहे. बॉलर निघालेत. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, राज कुठेतरी फसतायत. राजच्या माध्यमातून कुठेतरी आक्रमण होत नाहीये. एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील कारण अंतिम षटक आहे, कुठेतरी हाणामारी करणं गरजेचं राहील. पाहूया महादेव अगेन्स्ट राज. यावेळी पहा खालती राहिलेला बॉल, चांगला चेंडू, डॉट पद्धतीचा बॉल यावेळी पाहायला मिळतोय. बॉलर महादेव. यावेळी आक्रमण केले, चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी बॉल थांबणार नाहीये, सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. मिळतील धावा 4, चौकार.
सध्या गोलंदाज निघालेले आहेत. यावेळी पहा हलक्या हाताने केला गॅप मधनं अगदी एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातोय. दुसरी धाव देखील मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. रनआउटची संधी. फलंदाज होत आहेत बाद. इथे विकेट. राज इथे फलंदाज बाद होत आहेत. चला उर्वरित एक बॉल शिल्लक आहे. रतन ऑन स्ट्राइक. फ्लिक केलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 40च्या घरामध्ये आणि 41 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये भुरभुशी संघासाठी, जिथे तारुक संघाने चांगली बॅटिंग केली आहे. एक मोठा फटका सुशांत पेशीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट गेल्यानंतर संपूर्ण कामगिरी रतन आणि विजय यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आणि राजच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला एक मोठा फटका आणि चांगला खेळ. धावसंख्या 40 उभारली गेली. 41 धावांचं लक्ष देण्यात आलंय. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. भुरभुशी संघ चला आपले बॅटर लगेचच या मैदानामध्ये. त्याचबरोबर तारुक संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. चला थोडस स्पीडअप घ्या. चला तारुक टीम आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर भुरभुशी टीम आपले बॅटर लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला वेळ घेऊ नका आणि नेक्स्ट मॅचच्या साठी आपण लगेचच टॉसला बोलवतोय. कॉल करतोय आपण लगेचच टॉस साठी. तारुकर पळा की लवकर. चला तारुक टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर भुरभुशी टीम आपण देखील वेळ घेऊ नका. आपले फलंदाज या लगेच मैदानामध्ये सज्ज आहेत. ओके चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस लगेचच घेतोय. जिथे नेक्स्ट मॅच शिवशंभो शेवाळवाडी विपक्ष सुदर्शन शेवाळवाडी. चला दोन्ही टीम कॅप्टन चला टॉस साठी या. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. शिवशंभो शेवाळवाडी विपक्ष सुदर्शन शेवाळवाडी. पहा अगदी शेवाळवाडी विपक्ष शेवाळवाडी अशी मॅच आपल्या भेटीला आली आहे. दोन्ही संघाची कॅप्टन विनंती असेल आपण लगेच टॉस साठी या सरासरी. त्याचबरोबर सुदर्शन टीम कॅप्टन आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय विघ्नेश. चला या लगेचच विनंती असेल. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश त्याचबरोबर विवेक. आता इथून पुढे पाठलाग करायचा आहे तब्बल 41 धावांचा.
40 धावा बनवलेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष आहे. स्ट्राइक वरती गणेश, नॉन स्ट्राइक वरती विवेक आणि गोलंदाजीच्या रणवेवरती आपण पाहिलं तर गोलंदाज जे आहेत पहिले षटक हाताळण्यासाठी विजय. बॉलर निघालेत विजय. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विजय आहेत आणि गणेश कुठेतरी मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर आक्रमण त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालंय आणि तेच आक्रमण कुठेतरी या मॅच मध्ये केलं जाईल का हे आता इथून पुढे नक्कीच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय शिवशंभर शेवाळवाडी टीमने. चला आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. त्याचबरोबर दोन्ही टीम्स लगेचच निर्णय आमच्यापर्यंत कळवल्यानंतर या मॅच नंतर लगेचच तयार राहा. वळूयात मॅचच्या दिशेने. अगदी विजय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे संघासाठी. अगदी गणेश सारखा हार्ड हिटर फलंदाज स्ट्राइक वरती असताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज. यावेळी आक्रमण केले. गणेशच्या बॅटमधून बॉल थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर जातोय. आउट ऑफ द पार. येतोय 6 धावांसाठी खणखणखणीत षटकार. चांगला फटका गणेशच्या माध्यमातून आक्रमण केले गेले. तदनंतर बॉलर पुन्हा एकदा सज्ज आहेत. कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील आता इथून पुढे. एक मोठा फटका जरूर आलाय. तदनंतर गणेश. यावेळी आणखीन एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका आहे. षटक्षक आहेत. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या लगत. तिथे दुसरी धाव देखील घेतली जाते. पहा यावेळी खराब चेंडूची सांगता कुठेतरी होताना पाहायला मिळतीये. वाईट बॉल. चला आपला निर्णय कळवायचा आहे. शेवाळवाडी टीम बॅटिंग करण्याचा निर्णय. ओके, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवशंभर शेवाळवाडी संघाने आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले सुदर्शन शेवाळवाडी टीमला. यावेळी आक्रमण केले. गणेशच्या बॅटमधून बॉल थांबणार नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेने फेकून दिले बॉलला. सीमारेषा पार. येतोय 6 धावांसाठी षटकार. यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळतो. षटक्षक बॉल पर्यंत आहेच. रनआउटची संधी. तिथे एक धाव मिळेल. अगदी एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड.
धावसंख्या 16, 16 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी गणेश आता स्ट्राईक वरती सज्ज आहेत. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर विवेक देखील सज्ज आहेत. ही सलामीची जोडी कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळते. अगदी गोलंदाजीच्या रनवेवरती दुसरे षटक करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत रतन. अगदी स्ट्राईक वरती गणेश. निश्चितच आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल कारण 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. ब्लॉक पद्धतीचा चेंडू, काय गोलंदाजी करतायत ना बाहेर रतन. चांगला चेंडू यावेळी हाताळलाय. बॉलर सज्ज आहेत. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न होते. बॅटची एज हलक्या हाताने केलंय. सिंगल मिळेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होणार नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. तिथे एक धाव मिळेल आणि एका धाबेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहिलं तर समीकरणाचा विचार केला तर अजूनही बनवायच्या आहेत. 10 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. 24 धावा बनवायच्या आहेत म्हणजे 4 मोठे फटके कुठेतरी खेळावे लागणार आहेत 10 बॉलच्या पाठीमागे. आणि ती फटके खेळण्याची क्षमता गणेशकडे आहे. विवेक देखील तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत. सज्ज आहेत. ऑन स्ट्राईक विवेक. बॉलर निघालेत. यावेळी फ्लिक केलाय परंतु बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. गणेश धदावडे त्या आज यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आहे. जावळीचे लिजेंड खेळाडू अर्थातच गणेश दादा धुनावडे यांची उपस्थिती आज खऱ्या अर्थाने आमच्या स्पर्धेसाठी आहे. खऱ्या अर्थाने आपण वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आपण लगेचच वळतोय मॅचच्या दिशेने. त्यानं 2 काढल्या खालच्याने एक काढली मागे एक डिक्लेअरला मारली वाईड आणि एक आहे. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. विवेक हलक्या हाताने केलाय. कुठेतरी स्ट्राईक गणेश यांच्याकडे ठेवली जाईल का. पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय यावेळी आणि दुसरी धाव इथे घेतली जाते. पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती गणेश आणि विवेक ही जोडी चांगला खेळ करताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरीने देखील धावफलक पुढे सरसावला जातोय. 2 धावा आल्यात आणि 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22च्या घरामध्ये 22. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न ओव्हरची होतीये. एक बॉल बाकी आहे. एक धाव मिळेल बायच्या स्वरूपात आणि त्यानंतर मात्र उर्वरित एक बॉल शिल्लक आहे. हा एक बॉल रतन यांचा बाकी आहे. 5 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 1.5चा खेळ समाप्त. अजूनही उर्वरित या षटकातील एक बॉल आणि या बॉलवरती आक्रमण चढवण्यात निश्चित प्रयत्न केला विवेकने. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षणात चुकी होतीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बॉल अडवला जातोय. फेकी देखील चांगली आहे. त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 25च्या घरामध्ये. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त. 25 धावा आणि 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 16 धावा. 6 चेंडू 16चं समीकरण. चला स्पीडअप घ्या दोन्ही टीम्स. चला विनंती असेल थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा.
गोलंदाजीसाठी सज्ज आहे. सुशांत गेम्स गणेश 6 बॉल 16चं समीकरण. पहिलाच बॉल आक्रमण करत असताना यावेळी पंच कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे. खराब चेंडू. व्हाईट बॉल. आता मात्र समीकरणामध्ये बदल होईल. 6 बॉल 15चं समीकरण येऊन टिपलं जात आहे. अगदी 6 बॉल 16 धावांची गरज होती. यावेळी थोडासा अतिरिक्त उजवी घेणारा बॉल बॉलरचा हाताळायचा होता, परंतु तो बॉल हाताळण्यामध्ये कुठेतरी अपयश आले. त्यानंतर सुशांत भिसे पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्ट्राईकवरती गणेश. यावेळी पहा चांगला चेंडू. कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चितच होतोय, परंतु बॅटचं बॉलचं कनेक्शन होत नाहीये. चांगली गोलंदाजी बॉलरच्या माध्यमातून राहतीये. सुशांत भिसे तारुक संघाचा खेळाडू अगदी बॅटिंग करत असताना मागील मॅच मध्ये चांगला खेळ. या मॅच मध्ये एक मोठा फटका जरूर आला. विकेट गमावली. त्यानंतर मात्र संपूर्ण कामगिरी विजय आणि रतन यांनी चांगल्या प्रकारे केली गेली होती. बॉलर निघालेत. या बॉलवरती आक्रमण होईल का? निश्चितच आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचाकडे दात मागितली जाते, परंतु यावेळी चांगला बॉल. डॉट पद्धतीचा चेंडू आलाय. 4 चेंडू आणि 15चं समीकरण आता मात्र येऊन टिपलं जाते. कुठेतरी एखादा मोठा फटका आला तर मॅच नक्कीच प्रेशराइज होऊ शकते. 4 चेंडू 15चं समीकरण. या बॉलवरती मोठा फटका येईल का? सुशांत भिसे निघालेत. यावेळी पंच दर्शवतायत हा नो बॉल आहे आणि फ्री हिट असेल. खराब चेंडू. नो बॉल आणि त्यावरती आता फ्री हिट देखील मिळाली. एक धाव नक्कीच मिळेल. आता समीकरण थोडस बदलतंय. 4-14 फ्री हिट आहे या बॉलवरती आणि या बॉलवरती कुठेतरी खराब खेळ. या बॉलवरती आक्रमण करणं गरजेचं होतं, परंतु आता 3 चेंडू आणि 14. 3 चेंडू 14 धावांची गरज आहे. अजूनही आक्रमण करणं गरजेचं राहील. गणेश कुठेतरी आता प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. 3 चेंडू 14 धावांची गरज. आक्रमण निश्चित करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. पाहूया. आक्रमण केलं गेलंय. मॅच अजूनही ऑन आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. येतोय 6 धावांसाठी षटकार. आता इथून पुढे 2 बॉल आणि समीकरण आहे 8 धावांचं. पहा मॅच फिरू शकतीये. मॅच इकडे तिकडे काटा बदलू शकतीये. 2 चेंडू 8चं समीकरण. बॉलर सुशांत भिसे. 1 चेंडू महत्वपूर्ण हाताळावा लागेल. एक मोठा फटका महत्वपूर्ण बॅटरला खेळावा लागेल. मॅच काटा बदलेल की काय हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिलंय. 2 चेंडू 8 धावांची गरज. बॉलर बॅटर याच्यामध्ये चाललेलं युद्ध आणि या युद्धामध्ये मात्र कोण विजयी ठरणार? तारुक संघ एका बाजूला गोलंदाजीच्या दिशेने लढतोय, तर बॅटिंग संघ आपण पाहिलं तर धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ आमने सामने लढताना पाहायला मिळतोय. पाहूया. बॉलर निघालेत. सुशांत भिसे. 2 चेंडू 8 धावांची गरज. या बॉलवरती आक्रमण केलंय. फटका चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. पहा मॅच या बॉलच्या मदतीने काटा बदलतीये. महत्वपूर्ण 1 चेंडू आता 7 धावांची गरज. एक चेंडू 7 धावांची गरज. मॅच पहा अजूनही ऑन आहे. खराब चेंडू येईल की काय, परंतु सुशांत भिसे ही चुकी करणार का? स्ट्राइक वरती गणेश जरूर सज्ज आहेत. 1 चेंडू 7चं समीकरण. इथे ओव्हरची समाप्ती. विजयी संघ ठरला जातोय तारुक संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम तारुक. हार्डलक बॅडलक मानावं लागेल धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी टीम. वेल प्लेड. चला आपण लगेच